नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीच्या या खास एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा सगळा दिवस एकाच बातमीने गाजला आणि गाजणार आहे आणि कदाचित उद्याचे येते काही दिवसही गाजणार आहे. तो म्हणजे भारतानं LOC पार, लाईन ऑफ कंट्रोलच्या पार पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये जाऊन दिलेलं प्रत्युत्तर. हे प्रत्युत्तर यासाठी विशेष आहे कारण यापूर्वी स्वतंत्र भारताच्या इतिहासात जेव्हा जेव्हा ही लाईन क्रॉस झालेली आहे तेव्हा तेव्हा फक्त युद्धजन्य परिस्थिती राहिलेली आहे. पण यावेळी फक्त पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी, त्यांच्या अखत्यारीतल्या प्रदेशातल्या दहशतवाद्यांवरती कारवाई करण्यासाठी ही LOC ओलांडण्यात आली. या LOC ओलांडण्याचं महत्त्व यासाठी जास्त आहे कारण पाकिस्तान सारख्या न्यूक्लिअर वेपन्स, अण्वस्त्र असणाऱ्या देशाच्या हद्दीमध्ये किमान त्यांच्या व्याप्त काश्मीरच्या भागामध्ये घुसून ही कारवाई जाहीर करण्याची धमक भारतानं यंदाच्या सरकारच्या काळात पहिल्यांदा केलेली. आणि म्हणूनच भारताचे प्रत्युत्तर आणि त्याचे कंगोरे काय असणार आहेत, पडसाद काय असणार आहेत, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत असतील एअर मार्शल भूषण गोखले, आपल्यासोबत पुण्याहून आहेत. गोखले सरांचं स्वागत. याशिवाय त्यांच्या शेजारी आहेत कर्नल अनिल अठाल्ये, अठाल्यांचंही स्वागत. पुण्यामध्ये कमांडर रवी पाठकही असणार आहेत, त्यांचंही स्वागत. त्या सगळ्यांबरोबर आपण बोलणार आहोत. इथे मुंबई स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत कर्नल राजन फडके, फडकेंचंही स्वागत. आणि आपल्यासोबत असतील जय महाराष्ट्रचे मुख्य संपादक डॉक्टर समीरण वाळवेकर. आणि थोड्याच वेळात आपल्याला डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक जर्नलिझम मधलं एक मोठं नाव असणारे नितीन गोखले सुद्धा फोनद्वारे आपल्या चर्चेत सहभागी होणार आहेत आणि त्यांच्याशी आपण वार्तालाप करणार आहोत. सगळ्यांचं स्वागत. पहिल्यांदा मी समीरण सरांपासून सुरुवात करेन. समीरण सर, 60-65 वर्षाच्या स्वातंत्र्योत्तर काळात LOC पार करून स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स जाहीर करण्याची पहिली वेळ आहे. याचे विविध कंगोरे तुम्ही कसे पाहता? मला असं वाटतं प्रसन्न, या आजच्या घटनेकडे ऐतिहासिक म्हणूनच बघितलं गेलं पाहिजे. याचं कारण उरीचा हल्ला झाल्यानंतर त्याची जी पार्श्वभूमी होती, पठाणपूरचा हल्ला असेल, पठाणकोटचा किंवा गुरदासपूरचा, या हल्ल्यांच्या नंतर उरीमध्ये आपण आपले 18 जवान गमावलेले होते आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर या गोष्टीचे बरेच पडसाद उमटलेले होते. पण तितकंच महत्त्व या गोष्टीचं नाही आहे. त्याचं कारण असं की 2015 मध्ये 98 वेळेला पाकिस्तानकडून असा प्रयत्न झाला होता क्रॉस बॉर्डर टेररिझमचा. 98 वेळा फक्त 2015 मध्ये, आणि 2016 मध्ये 20 वेळा असा प्रयत्न झाला होता. आणि हा आपण जो काल अटॅक केला किंवा आपण जो स्वतःच्या संरक्षणाकरता प्रत्युत्तर दिलं, त्याच्या आधीच्या 24 तासामध्ये हा पाकिस्तानकडून जो प्रयत्न होऊ घातला होता तो तिसरा प्रयत्न होता. म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा भारताने फक्त गप्प बसायचं का, अशी तीव्र जनभावना व्यक्त होत होती. त्याच वेळेला डिप्लोमॅटिक लेव्हलला कशी कोंडी करता येईल भारताची, मग सिंधू जल करार असेल किंवा सार्कची बैठक असेल किंवा इतर व्यापारामधून कोंडी करता येईल का, असा विचार चालू होता. अशा वेळेला जेव्हा कॉन्क्रीट सूत्रांकडनं, विश्वसनीय सूत्रांकडनं भारताच्या इंटेलिजन्सला आणि लष्कराला माहिती मिळाली की येत्या काही तासात परत एकदा मोठा हल्ला होण्याची शक्यता आहे, त्यावेळेला तो हल्ला रोखण्याकरता केलेली ही कारवाई आहे. त्यामुळे या कारवाईला कुठल्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तान विरुद्ध केलेलं युद्ध किंवा आपणहून केलेली लष्करी कारवाई असं म्हणणं हे सर्वथैव चुकीचं आहे. पण जी काही कारवाई झाली ती पाकिस्तानला सडेतोड जबाब देणारी होती आणि याच्या पुढे अशा प्रकारचे कुठलेही हल्ले खपून घेतले जाणार नाहीत. याचा एक संपूर्णपणे योग्य उदाहरणच भारताने घालून दिलं. मला असं वाटतं आपली आजची चर्चा 4-5 मुद्द्यांच्या होती ती व्हायला हवी प्रसन्न. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा जो इम्पॅक्ट होता आजच्या भारताने केलेल्या कारवाईचा, तो संपूर्ण दोन देशांच्या संबंधांवर काय असणार आहे आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर काय असणार आहे, त्याचबरोबर पाकिस्तानची रिॲक्शन नक्की काय असणार आहे. कारण ती 4-5 पद्धतीने होणार आहे. पाकिस्तानची रिॲक्शन ही फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून असणार नाहीये, ती फक्त बॉर्डरवर अवलंबून असणार नाहीये. ती स्लीपर सेल्स किंवा इतर मार्गांनी आपल्या भारतातल्या प्रदेशात किंवा काश्मीर खोऱ्यात किंवा ज्या आयसोलेटेड चौक्या आहेत आपल्या दोन देशांच्या मधल्या भागात POK मध्ये, तिथे सुद्धा काय असणार आहे. या सगळ्या इम्पॅक्ट नंतरच्या परत काउंटर रिटेलिएशनच्या गोष्टी ज्या आहेत त्याकडे बघायला लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेसारख्या देशात, जो आता अमेरिका देश मॉनिटर करतो आहे, त्या देशासारखं एखादी महाशक्ती या सगळ्या गोष्टीकडे कसं बघते याच्याबद्दल सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे. एक मुद्दा फक्त सुरुवातीला मी क्लिअर करतो की हा जो हल्ला झाला हा पाक ऑक्युपाइड काश्मीर, पाक व्याप्त काश्मीरमध्ये झाला. आजही ऑफिशियल आंतरराष्ट्रीय नियमांनुसार पाकिस्तानचा हा भाग समजला जात नाही. हा भाग हा भारताकडनं पाकिस्ताननी काबीज केलेला, हिरावून घेतलेला मानला जातो. त्यामुळे एका अर्थाने अप्रत्यक्षरित्या हा भारताचा भाग मानावा लागेल. अशा ठिकाणी जर भारताविरोधात कारवाई होत असेल आणि त्याची आगाऊ माहिती भारताला जर मिळाली असेल तर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार भारताला ती कारवाई रोखण्याचा, स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे. असा दावा जो भारताने केलेला आहे तो अतिशय संयुक्तिक आहे. अशा कारवाया आधीही झालेल्या आहेत.
त्यामुळे पाकिस्तान आता काय म्हणतो या गोष्टीकडे लक्ष न देता याच्या पुढच्या काळात भारताला फार सतर्क राहावं लागणार आहे. पुढचे काही तास फार महत्त्वाचे. अर्थात मी एअर मार्शल भूषण गोखले सरांकडे जाईन. गोखले सर, या ऑपरेशनबद्दल आम्हाला सांगा, कारण अशा प्रकारची ऑपरेशन्स अमेरिकेने केली त्याचं आम्हाला कौतुक राहिलेलं आहे, पण भारतानं केलेलं आहे. LOC पार पाकिस्तान व्याप्त भागामध्ये केलेलं आहे. याचे काय कंगोरे असतील, कशा प्रकारे हे केलं असेल आणि मुळात अशा स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्सचं सगळं स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट कसं केलं जातं? याला आपण सर्जिकल स्ट्राईक म्हणतो. हो. आणि मी याला म्हणेन की एक फार चांगल्या रीतीने आपण हे जे शहीद झाले आपले उरीमध्ये त्यांना श्रद्धांजली दिलेली आहे. हो. की एक असा सक्सेसफुल सर्जिकल स्ट्राईक. कारण सर्जिकल स्ट्राईक जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला तुम्हाला इंटेलिजन्स चांगला लागतो. एक अगदी सगळी माहिती मला व्यवस्थित पाहिजे त्या टार्गेटची. आणि मुख्य म्हणजे दुसरं कोलॅटरल डॅमेज होता कामा नये. त्याच्यामुळे दुसरी जसं आपण बरेचदा ऐकतो की बाकीचे सिव्हिलियन गेले वगैरे, त्यामुळे आपण एक अचूक असं सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपले सगळे सैनिक परत आलेले आहेत. त्यामुळे मला वाटतं एक फार अभिनंदन करण्यासारखी गोष्ट आहे लीडरशिपची की त्यांनी अशा तऱ्हेचा निर्णय घ्यावं. तसंच आपले जे स्पेशल फोर्सेस आहेत, पॅरा फोर्सेस आहेत, ज्यांनी हे कामगिरी केली त्याच्यासाठी. आणि मी ह्याला म्हणेन ज्याला ऑफेन्सिव्ह डिफेन्स म्हणतो. मी नेहमी म्हणत असतो की आम्हाला सशस्त्र सेना म्हणा, संरक्षण सेना म्हणू नका. दरवेळेला दुसऱ्यांनी काहीतरी केल्यानंतर आम्ही संरक्षण करायच्या पेक्षा आम्ही आज एक वेगळ्या तऱ्हेची कारवाई तुम्हाला दाखवलेली आहे की आम्ही त्याचं सडोतर उत्तर देऊ शकतो. त्यामुळे ह्या सर्जिकल स्ट्राईकने बरेचसे मेसेज जात आहेत. आता मगाशी जसा मुद्दा सांगण्यात आला की ह्याचं पुढे काय होईल, मला वाटतं पाकिस्तान एक तर एक जसं त्यांनी सांगितलं बरोबर की पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये आपण केलेला आहे आणि हा आपलाच भाग आहे 47-48च्या नंतर. पण मुख्य म्हणजे मला म्हणायचं आहे काय की 2006 मध्ये 2009 मध्ये दोन्ही पंतप्रधान त्यावेळचे म्हणजे मुशर्रफ होते हैवानामध्ये आणि दुसऱ्या वेळेला गिलानी होते. ते पाकिस्तान इंडियामध्ये अँटी टेररिझम दोघांनी मिळून कारवाई अशा तऱ्हेच्या करायच्या अशाबद्दल बऱ्याचसं बोलणं झालेलं होतं. त्यामुळे आज जर ते टेररिझमवरती स्वतः कारवाई करत नाही आपण केली तर आपल्या उलट त्यांनी उलट पाठिंबा द्यायला पाहिजे. कारण ते स्वतः म्हणतात की आम्हाला टेररिझमचा आम्ही स्वतः शिकार आहोत. त्यामुळे उलट मी म्हणेन की त्यांनी एस्केलेशन लॅडर वाढवली नाही पाहिजे. आणि त्यांनी जर वाढवली तर दे आर लँडिंग इन टू ट्रॅप. कारण एक तर आपण सतर्क आहोत, पण दुसरं म्हणजे मला म्हणायचं आहे की संबंध इंटरनॅशनल ज्याला आपण आता ओपिनियन बनवतोय की पाकिस्तान शुड बी डिक्लेअर अ टेररिस्ट स्टेट, सो दे लँड अप देमसेल्स इन टू दॅट काइंड ऑफ अ ट्रबल की आपल्या टेररिझमलाच आपण प्रोत्साहन देतो. बरं, मी गोखले सर आपल्यासोबत तिकडे पुणे स्टुडिओला कर्नल अनिल आठल्ले आहे, त्यांच्याकडे जातो. आठल्ले सर, पाकिस्ताननं लगोलाग या अशा सगळ्या हल्ल्याला नकार दिलेला आहे आणि म्हटलेलं आहे की नाही, फक्त गोळीबार झालेले जे नेहमीच होत असतात सीमेपार आणि सीमेच्या आडून प्रत्यक्ष आतमध्ये ते आलेले नाही आहेत अशा त्यांनी रिफ्यूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ही दुहेरी चूक करून बसले का पाकिस्तान? कारण हे मान्य केलं तर पाकिस्तानला भारताच्या LOC पार जाण्याचा अधिकारच उरत नाही. तुम्ही कशा प्रकारे बघता पाकिस्तानच्या या स्टँडकडे? याच्यात नवं काहीच नाही. कारण आत्तापर्यंत आपण इतिहास जर बघितला तर पाकिस्तान याआधी सुद्धा कारगिलमध्ये त्यांचे स्वतःचे सैनिक जे मारले गेले होते ते सुद्धा त्यांनी एक्नॉलेज केले नाहीत. त्यांची शव परत घेतली नाहीत. सियाचीन त्यांनी गमावला तरी आपल्या स्वतःच्या जनतेला सियाचीन आपण घालवला हे समजू सुद्धा दिलं नाही. त्यामुळे ही पाकिस्तानची आपलं अपयश झाकून ठेवण्याची ही जुनी सवय आहे. त्याच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. परंतु प्रत्यक्ष जिथे आपल्याला ज्यांना मेसेज किंवा ज्यांना संदेश द्यायला पाहिजे होता त्या सैन्याला आणि तिथल्या एकंदर नेतृत्व मंडळींना हे नक्कीच माहिती आहे की आपण आतमध्ये घुसलो आणि त्या दहशतवाद्यांचा आपण खात्मा केला. याच्यातनं एकच आपण सगळ्यात मोठं साध्य केलं आहे ते म्हणजे की आत्तापर्यंत पाकिस्तान कायम घुसपैठी पाठवून ही सीमा सारखा पार करत आलेला आहे. आपण मात्र उगाचच धुतल्या सोहळ्यासारखे की आम्ही सीमा पार करणार नाही अशी आपली आत्तापर्यंतची धोरणं होती ती आपण आता बदललेली आहेत. सीमा तुम्ही पार करू शकता तशीच आम्हीही पार करू शकतो. त्यामुळे पाकिस्तानच्या मनामध्ये एक जी शंका आता आपण निर्माण केलेली आहे, एक भय निर्माण केलेलं आहे, दहशतवाद्यांमध्ये भय निर्माण केलेलं आहे की पाकिस्तानात आतमध्ये सुद्धा जाऊन भारतीय सेना त्यांना जाऊन मारू शकते. उदाहरणार्थ जसं आज अमेरिकेबद्दल भय आहे
की येमेनमध्ये असो किंवा अफगाणिस्तानमध्ये असो किंवा पाकिस्तानमध्ये असो, त्यांचे ड्रोन्स कुठेही जाऊन कोणालाही हल्ला करून मारू शकतात, तशा प्रकारचं भय आपण निर्माण केलेलं आहे. आणि त्यामुळे अशी आशा करायला हवी की यापुढे दहशतवादी एकतर सीमेपासून थोडे दूर होतील आतमध्ये, आणि त्यांच्या कारवायांवरती नक्कीच चाप असेल, जे की आपलं मुख्य उद्दिष्ट आहे. हो, मी आठवले सर आपल्या शेजारी बसलेल्या कमांडर रवी पाठकांकडे जातोय. पाठक सर, आपण कमांडरच आहात, त्यामुळे म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच मंडळींना अनुभव आहे, पण अशी स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स करण्यामध्ये एक फार मोठा धोका असतो की शत्रूला जर का सुगावा लागला तर रिटेलिएट होऊ शकतो. आपल्याला कल्पना आहे तिकडे दहशतवादी कॅम्प हा शब्द आपण वापरत असलो तरी ते आर्मीचेच कॅम्प आहेत, पाकिस्तान आर्मीचे, त्यामुळे ते वेल इक्विप्ड असणार हे उघड आहे. अशावेळी तुम्ही याच्यातला रिस्क कंपोनंट कशा प्रकारे मेजर कराल? बहुधा पुण्याशी आपला संपर्क तुटलेला, आपण त्यांच्याकडे जाऊ. दरम्यान आपल्यासोबत नितीन गोखले, जे संरक्षण आणि सामरिक शास्त्रातले या विषयातले अतिशय जाणकार पत्रकार आहेत. त्यांनी कारगिल युद्धापासून आतापर्यंतचे अनेक संघर्ष कव्हर केलेले आहेत, ते आपल्यासोबत आहेत. गोखले सर, आपलं स्वागत आहे. गोखले सर, माझा पहिला प्रश्न, आतापर्यंतच्या काळामध्ये असा सर्जिकल अटॅक म्यानमारमध्ये झालेला आहे, बांगलादेशमध्ये सुद्धा भारत त्या अर्थानं जाऊन आलेला आहे. LOC मध्ये करण्याच्या दृष्टीनं ह्याचं वैशिष्ट्य, त्या दृष्टीने आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? माझी पहिली प्रतिक्रिया हे आहे की हे इतके वर्ष जे झालं नाही ती कारवाई आज करण्यात आलेली आहे. कारण आज जवळजवळ 25 वर्ष पाकिस्तान आतंकवाद इथे पाठिंबा देऊन, आतंकवादाला बढावा देऊन काश्मीरमध्ये इतके वर्ष स्ट्राईक करतोय, आणि कधीही भारताने तिकडे जाऊन पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये जाऊन असा हल्ला केलेला नाही किंवा प्रत्युत्तर दिलेलं नव्हतं. त्यामुळे ही पहिली अशी घटना आहे जी म्हणजे एक्नॉलेज केली गेली, जे जग जाहीर केलं गेलं. मी म्हणत नाही की पहिल्यांदा झालं नाहीये, पण हे जग जाहीर करण्यामध्ये एक त्याच्यामध्ये डेंजर असं असतं की पाकिस्तानमध्ये त्याच्यावरती प्रत्युत्तर देईल किंवा प्रति हल्ला करेल, ते असं असल्यामुळे पहिल्यांदा असं केलं गेलंय. आणि हे खूप मोठी कारवाई आहे असं मला वाटतं, आणि मोठं पाऊल उचललंय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रक्षा मंत्री मनोहर पर्रिकरांनी. गोखले सर, आपण राहाच आमच्यासोबत चर्चेमध्ये, अनेक बाजू जाणून घ्यायच्या आहेत. दरम्यान आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी आणि संरक्षण सामरिक विभागातले अनेक कव्हर केलेले आमचे पत्रकार, सिनियर पत्रकार मयांक भागवत. मयांक, या ह्याच्यातला जो LOCचा पार्ट आहे खूप कॉम्प्लिकेटेड भाग आहे, जोडून काश्मीरचा एकतर अतिशय संवेदनशील परिसर, त्याच्यामध्ये असणारा हा LOCचा पार्ट, त्यातली कारवाई केलेली आहे. याच्यातली मुख्य वैशिष्ट्य तुला काय वाटतं या कारवाईची? प्रसन्न, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एक दबाव बनवला जात होता की सर्जिकल स्ट्राईक करा आणि भारताकडून काहीतरी रिस्पॉन्स दिला पाहिजे पाकिस्तानला. मात्र काल ज्या प्रकारची कारवाई केली गेली, ही कारवाई मी थोडक्यामध्ये एका मॅपच्या सहाय्याने समजावून सांगतो, म्हणजे लोकांनाही कळेल की नक्की काय कारवाई झाली. 3 महत्त्वाचे सेक्टर्स, एक लिपा व्हॅली, दुसरं केल आणि तिसरं बिंबर, हे 3 महत्त्वाचे सेक्टर्स आहेत ज्या ठिकाणी काल रात्री सर्जिकल स्ट्राईक झाले. कुठून कुठून सर्जिकल स्ट्राईक झाले तर आपण पाहतोय ही पिवळ्या रंगाची डॉटेड लाईन आहे, ही लाईन ऑफ कंट्रोल. लाईन ऑफ कंट्रोलच्या दुसऱ्या बाजूला आहे पाक ऑक्युपाईड काश्मीर. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मुझफ्फराबाद LOC पासून जवळपास 15 ते 16 किलोमीटर आणि उरीच्या बेस कॅम्प पासून ब्रिगेड हेडक्वार्टर्स पासून जवळपास 18 किलोमीटर आहे. याचाच अर्थ पाकिस्तान मध्ये जाऊन जी कारवाई करण्यात आली LOC मध्ये, LOC क्रॉस करून, ही कारवाई गुरेज आणि माचल मधनं करण्यात आली, जेव्हा 3 ते 3.5 किलोमीटर आतमध्ये पहिल्यांदा आपल्या पॅराट्रुपर्सना पॅराट्रूप करण्यात आलं, एअरलिफ्ट करण्यात आलं. हेलिकॉप्टर MI-17 हेलिकॉप्टर मध्ये एक प्लॅटून जाते, जवळपास 20 ते 22 जणांची तुकडी, त्यामध्ये जवान आणि एक अधिकारी असतो. त्यांना या भागामध्ये जवळपास सोडण्यात आलं आणि त्याच्यानंतर चालत त्यांनी लिपामध्ये जो टेररिस्ट कॅम्प होता त्या ठिकाणी पोहोचले. त्याच प्रकारे केज आणि त्याच प्रकारे बिंबर. सगळ्यात मोठी कारवाई म्हणजे त्यांना कधी ड्रॉप केलं गेलं हे सगळ्यात माहिती देण्यात आलेलं नाही, कारण एक सेन्सिटिव्ह ऑपरेशन आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 3 साइडनी 3 वेगवेगळ्या सेक्टरमध्ये अचानक रात्री अटॅक करण्यात आला, आणि भिंबर खास करून हे सेक्टर आहे जे रजौरी पासून लांब आहे. म्हणजे ही 2 सेक्टर्स, केल आणि लिपा, ही जवळ आहेत लाईन ऑफ कंट्रोलच्या, पण भिंबर सेक्टर लाईन ऑफ कंट्रोल पासून लांब आहे. असं असतानाही भारतीय सेना लाईन ऑफ कंट्रोल क्रॉस करून बिंबर पर्यंत पोहोचली, काही किलोमीटर चालत, काही किलोमीटर एअरलिफ्ट एअरड्रॉप करून झाल्यानंतर, आणि मग या सगळ्या टेररिस्ट कॅम्प्स वरती हल्ले करण्यात आले. मुझफ्फराबाद फक्त 18 किलोमीटर लांब आहे, मात्र ते थोडंसं अजूनही आतमध्ये म्हणावं लागेल. पण हा स्ट्राईक जो आहे तो अत्यंत वेल डिफाईन्ड स्ट्राईक होता, वेल ऑब्जेक्टेड स्ट्राईक होता, आणि ह्युमन इंटेलिजन्स या 3ही ठिकाणच्या स्ट्राईक साठी सगळ्यात महत्त्वाची मानली गेली.
बरं, मयांक तू आपल्यासोबत राज. मी इथे स्टुडिओमध्ये येतो. आपल्यासोबत कर्नल राजन फडके आहेत. फडके सर, या अशा ऑपरेशनसाठी लष्कर तर काम करतच असतं, पण त्याच्या मागे एक वॉर रूममध्ये पॉलिटिशियन सुद्धा काम करत असतात. एक आता हे सर्जिकल अटॅक तर आपण केलेला आहे, आता त्याचे पॉलिटिकल आफ्टरमॅथ असणाऱ्याचं एक प्रचंड वेगळं वॉर असणार आहे. त्या तुम्हीकडे कसं पाहता? याचे पॉलिटिकल रिपरकेशन्स आर्मीच्या दृष्टीने बघत असताना एक फार मोठं धाडस आपण अंगावर घेतलंय. एक फार मोठं धाडसच म्हणावं लागेल आणि त्याच्याबद्दल मी स्पेशल फोर्सेसचं अभिनंदन करतो. कारण अशा प्रकारची कारवाई माझ्या मते एकदा 72-73च्या दरम्यान ऑपरेशन थंडरबोल्ट ही इस्रायलने केली होती अँटिबी एअरपोर्टवरती, जेव्हा त्याने घेऊन आले होते आणि त्याच्यात पण त्यांची एखादी कॅज्युअल्टी झाली होती. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर दुसरी म्हणजे ही अमेरिकेने केलेली ओसामाच्या बद्दल. पण त्याला एक दुसरं वळण होतं की कारण पाकिस्तानचे आणि अमेरिकेचे संबंध होते, त्याच्यामुळे त्यांनीच त्यांना येऊन दिलं का काय हे थोडंसं गूढ आहे. पण इस्रायलच्या अँटिबी नंतर जर कुठल्या देशाने दाखवले असेल शौर्य तर ते भारत देशाने दाखवलेलं आहे आणि तिन्ही ठिकाणी स्ट्राईक करून त्यांना त्यांचे कॅम्प वगैरे सगळे नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, पॉलिटिकल विलचा जो प्रकार आहे तो मला इंदिरा गांधी नंतर आत्ता मोदींच्यातच दिसतोय की पॉलिटिकल विल आहे, करायचं म्हणजे करायचंय. तर त्याबद्दल पंतप्रधान मोदींचंही अभिनंदन. तिसरी गोष्ट अशी आहे की विविध चॅनलवरती पाकिस्तानचे पंतप्रधान आले, त्यांचे संरक्षण मंत्री आले आणि त्यांनी कबूल केले की टेररिस्ट कॅम्पवरती पाकिस्तानमध्ये शिरून हल्ला केला, त्याच्यात आमचे 2 सैनिक मृत्युमुखी झाले. आता अशी स्टेटमेंट दिल्यामुळं त्यांना पाकिस्तानला किती घातक आहे. पहिली गोष्ट, असं स्टेटमेंट देऊन नवाब शरीफ कबूल करतायत की माझ्या धर्तीवरती टेररिस्ट कॅम्प्स आहेत म्हणून. आणि दुसरी गोष्ट हेही कबूल करतायत की त्या टेररिस्ट कॅम्पमध्ये माझ्या आर्मीचे लोक पण आहेत. तर आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती बरोबर अमेरिका, रशिया वगैरे सगळे हे सगळं हास्यास्पद जे बोललेले आहेत ते त्यांच्याच अंगलट येणार आहे. कारण कुठल्याही देशाने अजूनही प्रतिक्रिया अशी दिलेली नाही आणि सार्क देशांनी सगळं त्यांच्यातनं बहिष्कार केलेला आहे. तर आता भयंकर अशी कोंडी झाल्यामुळं आपल्याला आता काय केलं पाहिजे, हा जो धाडसी प्रयत्न झालेला आहे त्यानंतर आपल्याला आपली संरक्षणाची काळजी व्यवस्थितप्रमाणे घेतली पाहिजे. आपण आपला बचाव केला पाहिजे की अशा परत, कारण काही जरी झालं तरी पाकिस्तान कुठल्या ना कुठल्या याने रिटॅलिएट करणार, तो प्रत्युत्तर द्यायची हे करणार. तर त्याच्या विरुद्ध आपल्याला तयार असायला पाहिजे, सज्ज असायला पाहिजे. आणि त्याच्यामुळेच या बातम्या येतात की सुट्ट्या थांबवल्यात वगैरे. तर हे आपण, आणि आपलं लष्कर सदैव सज्ज आहे असे कुठल्याही प्रकारचे जर हल्ले झाले. प्रसन्न, मला 2 मुद्दे मांडायचे तिथे. एक, आपण गोष्ट सतत लक्षात घेतली पाहिजे की पाकिस्तानी दहशतवाद्यांचे ते तळ होते, त्या तळामध्ये पाकिस्तानी आर्मीचे सैनिक काय करत होते असा एक प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर विचारला जाईल आता याच्यानंतर. त्याचं कारण, ज्या डिनायल मोडमध्ये पाकिस्तान कायम असतो तसं पाकिस्तानला राहता येणार नाही. याचं कारण उरीला झालेल्या किंवा पठाणकोटला झालेल्या हल्ल्यांचे सगळे पुरावे किंवा जिवंत सापडलेल्या दहशतवाद्यांनी कुठे ट्रेनिंग घेतलं याच्याबद्दलचे त्यांचे जबाब आपण पाकिस्तानला दिल्यानंतर सुद्धा भारत पुरावे सादर करू शकला नाही, असं पाकिस्तानचं एक डिनायल मोड होतं. ते आता पाकिस्तानला ठेवता येणार नाही. कारण हे जर दहशतवादी कॅम्प असतील तर पाकिस्तान त्याच्यापासून स्वतःला बाजूला ठेवायला बघत असू शकला असता. आता पाकिस्तानला राहता येणार नाही, कारण तिथे पाकिस्तानी आर्मी काय करत होती असा एक प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर विचारला जाईल. एक आणखी महत्वाचा मुद्दा मला चर्चेकरता मांडून ती चर्चा आणखी पुढे न्यायची आहे की पहिल्यांदाच भारताने अशी कारवाई करताना आम्ही अटॅक करत नसून डिफेन्स करता आम्ही हे करतो आहोत असा स्टँड घेतला. याचं कारण, ही जर कारवाई केली नसती तर पुढच्या काही क्षणात, काही तासात या सगळ्या दहशतवादी तळांकडनं भारतावर हल्ला होऊ शकला असता. हे भारत सप्रमाण सिद्ध करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की जी भारताने स्वतःच्या बदललेल्या स्टँडचं आणि धोरणाचं द्योतक आहे की ही कारवाई करताना भारताने अमेरिकेसहित कुठल्याही महत्वाच्या आणि मोठ्या देशाला इन्फॉर्म केलं नव्हतं, विश्वासात घेतलं नव्हतं किंवा परवानगी घेतली नव्हती.
आम्हाला आमच्या सेल्फ डिफेन्सचा पूर्ण अधिकार आहे आणि यापुढे काही गोष्टी आम्ही सहन केल्यामुळे तशा होऊ नयेत परत याच्याकरता आम्ही घेतलेल्या स्टेप्स आहेत असं सांगून भारताने ते केलं. कोणाच्याही परवानगीच्या किंवा विश्वासात घेण्याच्या गोष्टी भारताने केल्या नाही. याच्याकरता फार मोठं स्वागत व्हायला पाहिजे. मी हा तुमचा मुद्दा समीरण सर घेऊन मी गोखले सरांकडे जातो, एअर मार्शल भूषण गोखले सरांकडे. गोखले सर, हा जो आता मुद्दा मांडण्यात आला, आपण कुणालाही जसं अमेरिकेने केलं होतं पाकिस्तानला सुद्धा विश्वासात न घेता, किमान ते असं दाखवतात त्यांनी ओसामा बिन लादेनवरती कारवाई केली होती, आपण स्वतःहून अशी कारवाई करणं ही भारतानं आपण एक रिजनल पॉवर आहोत हे आयडेंटिफाय केल्याचं लक्षण आहे. आपण स्वतःला मानू लागलोय आता शक्ती म्हणून. देयर इज नो डाऊट की आपण अशा तऱ्हेचे करायला म्हणजे उशीर झालेला आहे. पण मला याच्याबद्दल एक सांगू असं वाटतं की उतावळेपणा आपण केला नाही. उरी झाल्यानंतर सुद्धा 10 दिवस आपण थांबलो, कारण व्यवस्थित प्लॅनिंग व्हायला पाहिजे आणि ते प्लॅनिंग आपलं केलेलं आहे. कारण म्हणतात ना, जसं क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे तसं आहे. आपण फार त्याच्याबद्दल विचार करतो. म्हणजे त्याच्यामध्ये एकीकडे पाकिस्तान स्पेक्ट्रममध्ये तुम्ही बघाल तर ब्लीड इंडिया विथ 1000 कट्स, त्यामुळे दहशतवादाला सारखं ते जोर देतात आणि तिकडे एकदम न्यूक्लिअर वेपन्सच्या बद्दल बोलतात. त्यामुळे मधला जो ऑप्शन आहे कुठला ते बोलतच नाही आणि त्यामुळे आपण सारखेच विचार करत राहतो. पण आज आपण कारवाई केल्यानंतर एक प्रकारचं आपला धैर्यच दाखवलं नाहीये, पण एक रिझॉल्व्ह ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये पॉलिटिकल आहे, त्याच्यामध्ये सगळ्याच तऱ्हेचं मिलिटरी माईट आहे आणि हा रिझॉल्व्ह दाखवणं फार महत्वाचं होतं. आणि मला वाटतं त्याच्यासाठी आपण डीजेओनी त्याच्यानंतर झाल्या ऍक्शन पाकिस्तानच्या डीजेओला सगळं सांगितलेलं आहे की काय काय झालेलं आहे म्हणून. त्याच्या आधी आपण सगळे पुरावे दिलेले आहेत. जसं समीरण म्हणले तसे आपण सगळे पुरावे त्यांना पठाणकोट नंतर दिलेत, उरी नंतर दिलेत. पण पाकिस्तान नेहमीच दुटप्पीपणा करतो. तो इकडे म्हणतो की नाही आम्ही आमच्याकडचे कोणीच आलेच नाही, शेल्टर त्यांना आम्ही दिलेलं नाही, दे आर नॉट स्टेट स्पॉन्सर्ड. पण तिकडे त्यांचे सगळे इक्विपमेंट, त्यांचे सगळे जे काय आहे ते सगळं आपल्याला त्याच्यातनं स्ट्रेट वे कळतं की त्यांना खूप तऱ्हेचं ट्रेनिंग दिलेलं आहे याबद्दल. त्यामुळे मला वाटतं की त्यांचा हा जो दुटप्पी प्रवाह तो सुद्धा आज उघडात आलेला आहे आणि मला ही चांगली अशी आपण जी आपली शक्ती दाखवलेली आहे. त्यामुळे मला वाटतं पाकिस्तानलाच नुसताच संदेश दिलेला नाही, पण तुम्ही म्हणलात तसं की इंडियाला असं नॉट टू बी टेकन फॉर ग्रांटेड अशा तऱ्हेचा जो एक मेसेज आहे दॅट हॅज गॉन अक्रॉस. अतिशय भूषण गोखले सरांनी अतिशय नेमक्या शब्दात सांगितलं, खैबर खिंडीतून या देशावरती आक्रमण झाली आहे जरी खरं असलं तरी याच भारतातले लोक खैबर खिंड ओलांडू सुद्धा शकतात हे यावेळी दाखवून देण्याचा प्रयत्न एका प्रतिकार्थानं मी हा शब्द वापरलाय, आपण दाखवून दिलेला आहे. एक छोटासा ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण लोकांना सुद्धा प्रश्न ठेवलेला आहे, त्यांना सुद्धा व्यक्त व्हायचं आहे. आपण प्रश्न विचारला, भारताच्या लष्करी कारवाईमुळे पाकिस्तान वठणीवर येईल का? जरूर व्यक्त व्हा, प्रश्नाला उत्तर द्या या ट्विटर हँडलवरती जाऊन. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकच्या नंतर काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, कारण आता पाकिस्तान भडकलेला आहे आणि पाकिस्तान म्हणजे तिथलं लष्कर की ज्याच्या रोमारोमात भारतद्वेष हा ट्रेनिंग पासून घुसवला जातो, तो काय करू शकतो, तो प्रश्न घेऊन आपण काही मान्यवरांकडे जाऊयात. ब्रेक नंतर पाहत राहा जय महाराष्ट्र.